नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तिरोडा तालुक्यातील अशोक वाडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाचं काल विसर्जन करण्यात आलं। यावेळी तिरोडा नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक असाटी आणि तिरोडा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अमित वानकडे यांच्या हस्ते बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। बाप्पाचे शेवटचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी यावेळी हजेरी लावली होती। या मिरवणुकीत अनेक प्रकारच्या कलाकारांनी त्यांची कला सादर केली। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात भाविकांनी बाप्पाला अश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेकांच्या शेतात आणि घरात पुराचं पाणी शिरून जीवनावश्यक साहित्यांचा संसार उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे या पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी बाबा फाउंडेशनच्या वतीने नांदेड शहरात निधी संकलन करण्यात येत आहे। तर या लोक सहभागातून जमा झालेल्या निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याची माहिती बाबा फाउंडेशनचे अध्यक्ष तन्मय मोरे यांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। नमस्कार, माझं नाव तन्मय संजय मोरे, संस्थापक अध्यक्ष बाबा फाउंडेशन नांदेड। तर या वर्षी जे नांदेड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आपल्या बाबा फाउंडेशन तर्फे फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण एक छोटा उपक्रम हाती घेतलेला आहे की जे नांदेड जिल्ह्यातील काही ठिकठिकाणी आम्ही जाऊन विविध ठिकाणी जाऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन डोनेशन जमा केलेले, ज्याच्या इच्छाने काही आम्हाला जे डोनेशन आता जे जमा झालेले आहे ते जिथे आपल्याला मुदखेड असो किंवा इतर ठिकाणी असो तिथे जाऊन आम्ही कोणती तरी वस्तू तरी किंवा मग काहीतरी त्यांना साहित्य किंवा डोनेशन आम्ही त्यांना देणार आहोत। आणि याच्यामध्ये नांदेडकरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे, तसेच माझ्या मित्रांचा पण खूप सपोर्ट मिळालेला आहे व तसेच आमचे नांदेडमधले मेडिकल्स यांचा पण खूप आम्हाला सपोर्ट मिळालेला आहे। आणि असेच त्यांच्या आशीर्वादाला आम्ही असेच विविध उपक्रम आणि हाती घेऊ आणि बस एवढं बोलून मी थांबतो। फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कोणते कार्य करतो? आपण आपल्या फाउंडेशन तर्फे आपल्या 2-3 वर्ष झालं आपलं फाउंडेशन चालू आहे। आपल्या फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम झालेले आहेत, जसे की श्रीनगर भागामध्ये पानपोई लागलेली आहे, तसेच शिवाजीनगर भागामध्ये अन्नदान वाटप दरवर्षी गेले 8 वर्षापासून चालू आहे व तसेच विविध आपले उपक्रम रक्षाबंधनच्या दिवशी मोफत राखी वाटप झालेले आहे व तसेच सामाजिक विविध उपक्रम आपल्या हाती घडलेले आहेत। आणि असेच आम्ही यापुढे पण नक्कीच तुमचा जर आशीर्वाद राहिला, प्रेम राहिला, असंच आपण पुढे नक्की कार्यक्रम करू, बस अशीच प्रार्थना करतो मी आणि तुमचा आशीर्वाद मागतो। बस, धन्यवाद। दिंडोरी तालुक्यात गेल्या 5 महिन्यापासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या कालावधीत शेतकरी आणि नागरिकांना सूर्यदर्शनही झालेलं नाही। पावसाळ्यात येणारी सर्व पिके नेस्तानाबूत झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आमदार धनराज महाले यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी केली। दरम्यान टोमॅटो पिकासाठी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी सुतळी आणि इतर सामग्रीत मोठ्या गुंतवणूक केली होती, मात्र भांडवल परत मिळणार नाही अशी भीती व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे। काय मत करा पाहिजे सहकार्य, काही द्यायला पाहिजे। एवढी नुकसान झाली, आमची वर्षाचं पीक गेलं, त्याच्यामुळे आम्हाला लय नाराजी व्यक्ती झाली। काही पाऊसच 5 महिने झाले पाऊस पडून राहिले, कांद्याची सडणूक झाली, आमचे कमीत कमी 5 ट्रॅक्टर कांदे सोडून गेले, अजूनही कांदे घरातच पडली। त्याच्यामुळे काय सहकार्य द्यायला पाहिजे आम्हाला। मक्का, सोयाबीन, टमाटे बहुत ठिकाणी खराब झाले, आमचेही झाले। त्याच्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी अनुदान द्यायला पाहिजे, काही करल्या पाहिजे, आमची पाणी केल्या पाहिजे, पीक पेरा करल्या पाहिजे, बाकी काही नाही, आमची नुकसान द्या पाहिजे। शेतकरी जगला तर पुरती जगत नाही जात। माझं नाव शिवम शांताराम गुले। आज आपल्या दुकानामध्ये सुतळे आणून ठेवलेली, शेतकरी सुद्धा येत नाहीये आणि गिराईक पण नाहीये, तर काय करावं? भांडवल खूप अडकलेलं आहे, भांडवल निघण्याचे चान्सेस खूप कमी आहे आणि गेल्या 5 महिन्यापासून खूप पाऊस चालू आहे, म्हणून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा। गोकुळ जगन्नाथ देवकर, राणा रामबाणेर, तुम्ही पाहू शकता ह्या परिसरात बागाच्या काड्या पण होईल नाही। झाले 4 ते 5 महिने झाले, म्हणजे 4 महिने होऊन गेले, तर सरळ पाऊस चालू आहे।
आता 2-3 जणांनी बाग छाटेले पण मालसुद्धा त्याला निघेल नाही, म्हणजे गर्भधारणाच होईल नाही बागाची, काका ऊनच भेटेल नाही त्याला. तर पूर्ण बागाची परिस्थिती सध्या बेकार आहे. तर याच्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे. दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कोणता? वल्ला दुष्काळ जाहीर केला पाहिजे दिंडोरी परिसरामध्ये. सोयाबीन पण सडून गेलं आहे, मका पिवळा पडला आहे, तांबट्यासुद्धा सुकून चालल्या आहे पूर्ण पावसाने. म्हणजे जसं ऊन पडून राहिलं आता तसं पूर्ण तांबट्या सुकू राहिल्या. तांबट्याची फार नुकसान आहे आपल्या परिसरामध्ये. तरी शासनाने दुष्काळ जाहीर करावा. 4.5 महिन्यापासून दिंडोरी तालुक्यात पाऊस चालू आहे आणि आपण दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. साहेब काय सांगाल? दिंडोरी पेठ या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या 6 मेपासून म्हणजे साधारण 4.5 ते 5 महिने या ठिकाणी झाले. सततच्या पावसामुळे जी पिकं आहेत ती पिकं धोक्यात आलेली आहे. खरं आपण जर बघितलं ते जे पारंपरिक पिकं आहेत ती नागली, वरई, भात, पीक वगैरे असतील, त्यानंतर टमाट्याची लागण आहे, स्ट्रॉबेरीची लागण आहे किंवा इतर भाजीपाला आहे. त्यामध्ये द्राक्षबागसुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने बघितले पाहिजे की लवकर पाऊस चालू झाल्याने द्राक्षबागांच्याही काड्या झालेल्या नाही. त्यालाही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच द्राक्षबागांनासुद्धा फार मोठ्या प्रमाणाचा फटका त्या ठिकाणी बसू शकतो. आज जी पिकं कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत त्या शेतकऱ्यांनी लागण केली, परंतु त्या लागणीनंतर आज जर पिकांची परिस्थिती बघितली तर गेल्या 4 महिन्यापासून पिकं पाण्यात असल्या कारणाने जी शेताची मुळं त्या ठिकाणी कुजलेली आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच पुढच्या काळामध्ये त्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि म्हणून हे प्रशासनालाही मागणी केलेली आहे आणि आदरणीय मंत्री महोदय यांच्याकडेही त्यांनाही सांगितलेलं आहे की आपण आपल्या आदेशाने या ठिकाणी तालुक्याची भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊ आणि पावसाचा अंदाज घेऊ आणि त्या ठिकाणी सर्व प्रशासनाला आदेश दिले पाहिजे की जेणेकरून ओला दुष्काळ कसा जाहीर होईल याच दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. जितनी जिनकी संख्या भारी उनको उतनी भागीदारी याप्रमाणे केंद्र सरकारने मागेल त्या समाजाला आरक्षण देण्याची मागणी माजी मंत्री महादेव जानकर यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत केली. शेतकऱ्यांना FRP प्रमाणे कापसाला भाव देण्यात यावा यासह अन्य मागणीसाठी 28 सप्टेंबर रोजी मुंबईत विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जानकर यांनी दिली. शेतकऱ्यांना अतिवृष्टीसह कर्जमाफी देण्याची भूमिकाही त्यांनी घेतली. तर आरक्षण देऊन निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला खुश करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला असल्याची टीका जानकर यांनी केली. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. ज्या ज्या समाजानं जे आरक्षण मागितलं आहे ते ह्या केंद्र सरकारने देण्याची भूमिका घ्यावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. तो शेतकऱ्याच्या मूळ शेतकऱ्यात जागृती व्हावी आणि जसं ऊसाच्या ह्याला FRP मिळते तशी जर विदर्भातल्या शेतकऱ्याला कापसाच्या पिकाला जर FRP दिली केंद्र सरकारनं राज्य सरकारनं मिळून तर इथल्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज राहणार नाही असं वाटतंय. म्हणून आम्ही 28 तारखेला दिले बॉम्बेला मुंबईच्या विधान भवनावर मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा देखील आयोजन केलेला आहे. नुकतीच अतिवृष्टी झालेली आहे, मोठा पाऊस झालेला आहे, पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड होईल आणि आपला मोर्चा देखील त्याच अनुषंगाने इतर मागण्या आहे. परंतु त्या कालावधीमध्ये म्हणणं आहे ते बी होऊ नये. हे अतिवृष्टीचा पैसा तर मिळालाच पाहिजे. कर्जमाफी तर त्या सरकारनं दिलीच होती विधानसभेच्या काळात की आम्ही बाबा प्रत्येक टाकीला शेतकऱ्याची कर्जमाफी करू 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 असं म्हणत होते. तर त्यांनी तो वादा पुरा करावा. आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे. मी विदर्भ मराठवाड्याचा पूर्ण दौरा केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं कर्जमाफी बरोबर प्रथमतः या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं देखील दिलं पाहिजे या मताचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे ना. मी सर्व फिरलो त्यावेळेस ते काही कमिशनरांची म्हणणं आहे की आम्ही त्याच्यावर अहवाल तयार करतोय आणि राज्य सरकारला दिल्यानंतर तो कॅबिनेटमध्ये ठरवण्याचा प्रयत्न होईल आणि त्यातून मला वाटते आपल्या शेतकऱ्याला देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हो, तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचा ग्राफ थोडासा खाली गेलेला आहे. मग त्या समाजाला आपण चूत करण्याचा प्रयत्न करूया का अशा भूमिकेतून त्यांचं ते ब्रँडिंग चालू आहे.
बीडमधील महसूल प्रशासनातील 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने आज बीडसह जिल्हाभरात तब्बल 1200 कर्मचारी सामायिक रजेवर गेले आहेत। तर यावर आता जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे निलंबन हे कर्तव्यात कसूर केल्याचे आहे, त्यामुळे ते निलंबन नियम बाह्य झालेले नाही आणि कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी मला काही कल्पना नाही, असं विवेक जॉन्सन म्हणाले। परत काल मी SDOs आणि COsचा VC घेतलं होतं, त्यामध्ये परत मी त्याप्रमाणे कुठलाही कारवाई तुम्हाला सापडला असेल तर त्यामध्ये बॅनर काढून त्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचा मी ऑलरेडी सूचना सर्व SDOsला दिलेला आहे। त्याच्यामध्ये जर बॅनरवरनं गावागावामध्ये वादाचं प्रमाण वाढलेलं पाहिलं, भोगेवाडी फाट्यावर देखील तसाच प्रकार घडला होता। तर ग्रामपंचायत पातळीपासून नगरपालिकेपर्यंत जे बॅनर अनाधिकृत पद्धतीने लावले जातात त्याच्यावरती कारवाईच्या अनुषंगाने कशा पद्धतीने होत आहे? त्यामध्ये जो ग्रामपंचायतमध्ये आणि नगर परिषद एरियामध्ये जो बॅनर इलिगली लावतात त्याचा कारवाई करण्याच्या जबाबदार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था असतात। त्याप्रमाणे मी ऑलरेडी सर्व BDO असेल CO असेल मी सूचना ऑलरेडी दिलेल्या आहे। त्यामध्ये आता मी इतर काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे घटना घडला असेल तर तिकडे ग्रामसेवक असेल BDO कडे असेल त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन मागणी केली। कर्मचारी संपावर गेलेल्याची माहिती माझ्याकडे नाही आहे। जो 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं होता तो सुद्धा आता शासनाचं जो धोरण आहे की तुम्ही सर्व ऑनलाईन सिस्टम करावे म्हणून, त्याप्रमाणे आपण आमच्याकडे असलेला जो अपील केसेस म्हणतात तो ऑनलाईन सिस्टम करण्यासाठी मी जेव्हापासून जॉईन केलेलं आहे त्यापासून मी 4 बैठक घेतलेला आहे। त्यानंतर मी स्वतः गेवराईमध्ये जाऊन मी स्वतः आढावा बैठक घेतलं होता। असे 5 बैठक स्वतः जिल्हाधिकारी म्हणून मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी या सूचना दिलेला होता। त्यानंतर सुद्धा गेवराई तहसीलचा कुठलाही एकही प्रकरण ऑनलाईन केला नसल्यामुळे आम्ही कारवाई घेतलेली आहे। कायदेशीर कारवाई करणार का? कायदेशीर कारवाई करणार का संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यावर? मला माहिती नाही आता कोण संपावर गेलं, मला माहिती नाही। मला माहिती वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवत आहे, तुमची जागतिक पातळीवरती नोंद झाली आहे, मात्र जिल्हा कारागृहातली परिस्थिती बघितली काय कारवाई करणार? नाही, मला मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या डिटेल्स देण्यासाठी मी तिकडे सुप्रिंटेंडेंटला सांगितलं, जेव्हा डिटेल्स घेऊन फॅक्च्युअल पोझिशन घेऊन पुढच्या कारवाई करू। अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे झाले, काय नुकसान भरपाई संदर्भात खूप लवकरपर्यंत आपण सर्व ठिकाणी जो पंचनामा झाला आहे मेजरली मला असं वाटतं की परली माजलगाव आणि तिकडे 2-3 तालुक्यामध्ये जास्त प्रमाणे आमचं नुकसान झालेलं आहे। सर्व व्यवस्थित नोंद करण्यासाठी आपण सर्वांना नोंद आपण पंचनामाचा करण्यासाठी आपण तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहे। आता ऑलमोस्ट आमच्या पुढच्या 2 ते 3 दिवसमध्ये आपण बऱ्यापैकी आता ऑलमोस्ट आपण 80% पंचनामा केलेला आहे, 100% पुढच्या या आठवड्यामध्ये करू शकतो। गेल्या वर्ष आपण या पूर्ण रस्त्यामध्ये ऑलमोस्ट 3.2 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यामध्ये प्राथमिक स्वरूपात आपण 700 मीटरमध्ये आता जाड लावणार आहे। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा माननीय पालकमंत्री साहेब आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार सर जेव्हा बीडमध्ये विजिट झाला होता सरांनी पूर्ण चांगल्या पद्धतीने नियोजन करून इकडे वृक्ष लागवड करण्यासाठी सूचना दिलं होता। त्या पद्धतीने आम्ही पूर्ण नियोजन नॅशनल हायवेकडून आणि नगर परिषदकडून हे करून घेतलं होतं। आम्ही पाम ट्री असेल, बोगनविला असेल आणि इतर पूर्ण देशी झाड असेल याच्या पूर्ण आम्ही या इकडे नियोजन केलेलं आहे आणि पुढचे 10 ते 15 दिवसमध्ये आपण हे पूर्ण वृक्ष लागवड करून घेणार। राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असताना अनेक झाडांची अक्षरशः कत्तल झाली, मात्र IRBने त्या काळात असं सांगितलं होतं की आम्ही एका झाडाला 2 झाड लावू किंवा 5 झाड लावू, मात्र आतापर्यंत तशी अंमलबजावणी झाली नाही। काही आदेश किंवा निर्देश वगैरे नाही, त्यामध्ये मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे ऑलरेडी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये केस सुद्धा चालू होता। त्यामध्ये त्यांच्या सोलापूर धुले हायवे बद्दल सुद्धा पर्सनली कलेक्टर म्हणून मी तपासणी सुद्धा केलं होता। प्रत्येक झाडाच्या मागे त्यांच्या फॉर्म्युला सुद्धा असतात की ती नवीन झाड लावा म्हणून, त्याप्रमाणे केला आहे की नाही हे आपण जिल्हा प्रशासन मार्फत सुद्धा व्हेरीफाय करून घेतात आपण। आणि राष्ट्रीय महामार्ग जसं की बीड परळी हा तिथे देखील मोठे जे क्षेत्रवारचे झाड आहेत तोडली गेली, त्या ठिकाणी परत नव्यानं कुठली झाडं लावली गेली त्याचा देखील पण अहमदनगर हवे आहे। असे खात्री नाही की त्या सेम ठिकाणी झाड लावावे म्हणून आपण त्या घेतलेला आपण पूर्ण त्या नॅशनल हायवेचा स्ट्रेच किती आहे बघून घेतात, त्या पूर्ण स्ट्रेचमध्ये किती झाड म्हणजे डिफॉरेस्टेशन या झाड किती कापले म्हणून बघून घेतात। त्यांच्या फॉर्म्युलामध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या दुसऱ्या ठिकाणी आपण झाड लावून देतात, त्या सेम ठिकाणी आपण कधीही करणार नाही। त्याच्या मी माहिती घेतो, मी बातमी बघितलं होतं, मला डिटेलमध्ये माहिती घ्यावं लागेल। मी आजच बातमी बघितलं, डिटेलमध्ये माहिती देण्यासाठी मी जेलरला सांगितलं ऑलरेडी। सर, आपण जर बघितलं तर तुम्ही एकीकडे प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करताय, परंतु कर्मचारी संघटना मात्र तुमच्या विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते।
बुलढाणा जिल्ह्याच्या साक्री बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील 4थीमध्ये शिकणाऱ्या सिद्धी विठ्ठल सोनने हिने केवळ 9व्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील खडतर असा 350 फूट खोल असलेला शीतकडा रॅपलिंग करून विक्रम केलाय. तर यापूर्वी 1800 फूट खोल कोकण कड्यावरून रॅपलिंग करत विक्रम केला होता. तिच्या या धाडसाबद्दल हिमारडील ट्रेक ॲडव्हेंचर संस्थेने तिला सह्याद्रीची हिरकणी ही उपाधी बहाल केली आहे. सिद्धीने याआधीही 26 जानेवारी 2025 रोजी हिमालयातील 12,500 फूट उंचीचा केदारकंठा कडा हा सर केला असून तिथेही तिने तिरंगा फडकवला होता. सिद्धीच्या या धाडसी कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जातोय. मी सिद्धीचे वडील विठ्ठल सोनवणे, राहणार साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा, पिराचा मळा. ही माझी मुलगी आहे याचा मला अभिमान आहे व जिल्ह्याला व गावाला पण याचा अभिमान आहे. मी हिचे जेवढे स्वप्न पूर्ण माझ्याकडून होतील तेवढे मी पूर्ण करेल आणि मी तिच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभा राहील व आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील व गावातील अनेक लोक तिच्या पाठीशी उभे आहेत, त्यांचा मी आभारी आहे. बुलढाणा जिल्ह्याची नगरपालिका, त्यांचे CO गणेश पांडे सर व आशिष वाघ सर आणि रयत बँक व त्यांचे संस्थापक अध्यक्ष यांनी माझ्या मुलीला ट्रेकिंगसाठी दत्तक घेतल्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी राहील. शिखर असेल किंवा तळा असेल पार केलेले आहे. सिद्धीने आजपर्यंत वयाच्या 7व्या वर्षी तिने कळसुबाई शिखर पार केले होते. त्यानंतर उत्तराखंडमधील केदारकंठा 12,500 फूट हे पार केले. त्याच्यानंतर 1800 फूट हा जगातील एक आव्हानात्मक कडा असून तिथे तिने 1800 फूट रॅपलिंग केली होती आणि त्याच्यामुळे तिचे नाव इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आणि आता तिने नाशिकमधील शीतकडा 350 फूट हा रॅपलिंग केला आहे. नदीतील अत्यंत कठीण रस्ता होता, 1 किलोमीटर, जंगलातील 3 किलोमीटर ट्रेक होता, तरी ती तिथे थांबली नाही. तिला तिची स्वप्न पूर्ण करायचे, त्यामुळे ती जिद्दी पेटली आहे. सिद्धी आणि जिद्दी असे तिचे नाव ठेवले जात आहे. सर्वांना नमस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार. माझे नाव सिद्धी विठ्ठल सोनवणे, राहणार साखळी बुद्रुक, शाळा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, शीतकडा धबधबा येथील उतरताना अगोदर मी तिरंगा फडकविला. त्यामुळे मला खूप अभिमान व ताकद व शक्ती मिळते. आणि माझा आवडता धैर्य म्हणजे साहस करणे. जे कोणी करू शकत नाही ते मी स्वप्न पाहिते. मला जगातले सर्व उंच शिखर पार करण्याची ही माझी स्वप्न आणि तिथे तिरंगा फडकवणे ही माझी स्वप्न आहे. आणि मला गावाचे व देशाचे नाव मोठे करायचे आहे. आणि पुन्हा मला ट्रेकिंगसाठी बनेदादा व राजेश्वरीताई आणि त्यांची टीम हिमारोडियल कंपनी पैसे घेणार नाही आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी त्यांचे आभारी आहे. मला जिल्ह्याची नगरपालिका, CO गणेश पांडे सर व रयत बँक यांचे अध्यक्ष व संस्थापक आणि त्यांनी मला दत्तक घेतले आहे. मी यांची मनापासून आभारी राहील. आणि माझे इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंदी झाली आहे. आणि तरी त्याचा पूर्ण जगाला व गावाला व देशाला आणि सर्वात जास्त माझ्या बाबाला व सोन्ने परिवाराला आहे. जय हिंद. लेख वाचवा, लेख शिकवा. नवी मुंबईतील सिडकोच्या ताब्यात असलेले 15 एकर जमीन ही मंत्री संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पक्षाकडून करण्यात आलेला आहे. तर मंत्री संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी 5,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केले असून हे आरोप सर्व बिलावल कुटुंबियांनी फेटाळले आहेत. तर नवी मुंबई भूमाफियाची सर्वात मोठी टोळी कार्यरत असून तिचा म्होरक्या उर्मेश उदानी असल्याचा गंभीर आरोप बिवलकर कुटुंबियांनी केलाय. करतो म्हणजे अर्ध विनंती नाहीये, ही गंभीर विनंती आहे. नाही तर मला नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतील. माझी इच्छा नाही. मला पवार साहेबांबद्दल भरपूर आदर आहे. एवढं सांगून मी इथे माझं इंट्रोडक्शन किंवा मला जे काय म्हणायचं होतं ते मी थांबवतो. आता वकील साहेब आणि त्याच्यासाठी हे लोक
ते कधीही काही केलं नाही, कारण त्यांना माहिती आहे त्या लोकांचं आमच्याकडे येणं जाणं पण होतं. पण हे कोणीतरी आता उठून सांगतात आता हे पवार आहे, ते रोहित पवारांचे नातेवाईक आहेत का हे मला माहित नाही, का उदानीने निर्माण केलेली लोक आहेत हेही मला माहिती नाही. पण उदानी मी म्हणतोय तो माझे क्लायंट आहे, याचा अर्थ उदानीने त्याला काहीतरी पैसे देऊन जमीन विकत घ्यायचा प्रयत्न करतोय, केलाय. आणि म्हणून आता ते माझी जमीन काढून घ्यायची काहीतरी दाखवून, आणि नंतर ती अंग्रेजची जमीन आहे म्हणून खायची, ही त्यांची प्लॉट आहे. आणि मी म्हणेन दुर्दैवाने माझा कारण तुमच्या रोहित पवारशी काही वैर नाही, मी रोहित पवारला ओळखतही नाही, आणि असा माणूस माझ्या विरुद्ध वाटेल ते बोलतो महिने. कशासाठी बोलतो, कशासाठी बोलतो? मी त्याचा काय गुन्हा केलाय का माझ्या फॅमिलीने त्याचा गुन्हा केलाय? कोणीतरी उदानीसारखा माणूस येतो, सांगतो, आणि हा त्याप्रमाणे बोलायला लागतो. निदान चौकशी करायची, कागदपत्र बघायचे. तो खासदार आहे, त्याला सगळे कागदपत्र उपलब्ध होऊ शकतात, जे सामान्य माणसाला होऊ शकत नाहीत. आणि असं असताना तुम्ही काही बोलायचं नाही, काहीतरी बोलत राहायचं आणि काहीतरी वेडेवाकडे चाळे करायचे, हे योग्य नाहीये. आज माझ्यापेक्षा तो नक्कीच माझ्या मुलाच्याही पेक्षा वयाने लहान असेल. तो मालकी त्याच्याबद्दल हे नाहीये, पण जर तो असं करत राहिला तर मला नाईलाजाने त्याच्यावर लिगल ऍक्शन घ्यायला लागणार आहे. मी माझ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तशा. त्यांनी सांगावं हे सगळं चुकीचं आहे, मी चुकीने बोललेलो आहे, मला कोणाकडनंही पैसे मिळवायची गरज नाही. माझ्याजवळ जे काय पैसे आज आहेत, जे मी मिळवलेले आहेत, ते सफिशियंट आहे. आज मी गेली 50 वर्ष आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे. 1000 बिल्डिंग बांधलेल्या आहेत प्राधिकरणामध्ये. त्याच्यानंतर मी एका कॉलेजचा ऍक्टिंग प्रिन्सिपल म्हणून पण काम केलेलं आहे, आर्किटेक्चर कॉलेजचं. नंतर वेगवेगळ्या गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट पण मी सांभाळलेले आहे. NIBM ला मी कन्सल्टंट होतो. त्याच्यानंतर मी पुण्याच्या मराठवाडा कॉलेजला चीफ कंडक्टर ऑफ द थिसिस अशी माझी पोस्ट होती, विच इज नेक्स्ट टू द प्रिन्सिपल. आणि इव्हन प्रिन्सिपल आणि माझे जे काही वन्स अपॉन अ टाइम हेड ऑफ द डिपार्टमेंट वगैरे होते, जिथे मी शिकलो टाउन प्लॅनिंग, ते सुद्धा माझ्या टीम मध्ये माझ्या हाताखाली काम करत होते. म्हणजे मी त्यांना कमी दिलं का, माझे बरोबर आहे कलिग, माझे सर हे माझ्या बरोबर काम करत होते. इतकंच काय, तर मी युनिव्हर्सिटी तर्फे इंडियन आर्मीच्या और रोहित पवार इनके साथ आके ये सब करता है और पीछे से ऑफर आता है कि भाई आप जाके पूना के बड़े बिल्डर को दे दो. आपके माध्यम से मैं एक चीज बताना चाहता हूं, और ये मैं एकदम क्लियर हूं, असले धंद चालणार नाही. आमचं काम एकदम तथ्य आहे. आम्ही कोणाचा खंडणीमध्ये येणार नाही, ब्लॅकमेल मध्ये येणार नाही, कोणाला असे पैसे वाटणार नाही, कुठल्याही काळी कधीही. ही इज 77, ही स्टिल वॉन्ट्स टू फाईट. वेदर इट्स रोहित पवार, शरद पवार और एनी पवार, वेर इज उर्मेश उडानी और एनीबडी, sir will fight. He is an honest man. Please understand. Opposite him is Urmesh Udani. 12 FIR. काही नाही होत. के कुमार काही नाही होत. आणि आता मी तुम्हाला खुलासा केलाय मनोज जानलावालाचा. हे जे सगळे साहेब बोलतायत आज माझ्या माध्यमातून, यात एकही फॉल्स इन्फॉर्मेशन नाही. माझी नोटीस जात आहे, लवकरच लवकर या आठवड्यावर जाणार आहेत फॉर 1000 crore डेफिमेशन ऍटलिस्ट. आणि आफ्टर हाऊ मेनी इयर्स, 200 years, भारती पवार इज सेइंग शी इज द हेयर ऑफ सरको लांगरे. कसं म्हणत मे मध्ये तुम्ही लिहिताय नोटीस, देर इज नो रेलिव्हन्स. आणि
आता मी तुम्हाला दाखवलंय 12 FIR 12 FIR दाखवलंय ना. काय बोलताय बघा ना संध्याकाळी रोहित पवार याच्या व्यतिरिक्त काय बोलताय. आणि त्याला बोलू द्या. उर्मेश उडानी बरोबर पवार साहेब लँड सर्वेला का गेले होते तिथे. अरे के कुमारचा लेटर जातो वन खात्यामध्ये आणि 24 तासात त्याचा सर्वे होतो. वन खात्याचं इन्चार्ज कोण आहे. गणेश नाईक. राहुल पाटील ऑफिसर ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट गोज एंड डज सर्वे. खाली भपका बनाने का है, सांप को डराने का है, उनका जमीन लेने का है, उसके अलावा और कुछ भी नहीं है. मैं बोलता हूं मेरे को बताओ ना 50,000 करोड़ स्कैम कहां से. इट हैज टू बी सीन ना. वो 50,000 करोड़ दिखना चाहिए ना किसको गया क्या गया. उसको मालूम नहीं जगह किधर है. रोहित पवार को मालूम नहीं है जागा कुठे आहे. त्याला मंत्रालयाची परमिशन्स केव्हा होते कुठे जाते. आता सध्या पहिलं काय होतं फाईल जायचं. आता सगळं काय डिजिटल आहे. त्यांनी तो प्रोसेस चॅलेंज करतोय. हे प्रोसेस चॅलेंज करतोय महाराष्ट्र स्टेटचा तो नाही. उडबडीत उत्तर देतोय. बाहेर येऊन याचा हे सर हंगामा करतोय का. आणि बोलत नाही ना तो बोलायचं ना त्यांनी. उर्मेश उडानी माझं बरोबर यात आहे आज. हे आणि माझे ग्रँडफादर एकत्र आहेत बोलायचं ना. ते काय तिथे लपवायचं. आम्हाला ते फोटो दाखवले तुम्हाला ना आज आम्ही. तुम्ही का नाही बोलताय स्पष्टपणे बाहेर या ना. मग तुम्ही आमचं काढताय. हे बघा आहे ना तुमच्या समोर घट्टा. ही फक्त ऑर्डर्स आहेत आणि प्रोसिडिंग पेपर्स आहेत. आणि दे ऑल सर्टिफाईड. असं नाही उर्मेश उडानीने जसे बनवले पेपर तसले पेपर नाहीत हे. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. माझं नाव ॲडव्होकेट तन्वीर निजाम. निजाम NIZAM साहेब. मी यशवंत पिवलकर. जे नाव गेले 4-5 महिने कदाचित माझ्या कल्पनेप्रमाणे ऑक्टोबर 24 पासून हे नाव पेपरला यायला सुरुवात झालेली. आणि दरवेळेला काहीतरी नवीन खोट्या गोष्टी माझ्या विरुद्ध लिहिल्या जातात. आता ज्या वेळेला मला पहिल्यांदा कळलं त्यावेळेला मी परदेशात होतो. त्यावेळेला मी पहिल्यांदा जेव्हा मला कळलं तेव्हा मी परदेशात होतो. त्या दिवशी सिडकोवर यांनी मोर्चा नेला होता आणि सिडकोवर मोर्चा नेऊन तिथे कॉन्फरन्स करून माझ्या विरुद्ध नाही त्या गोष्टी त्यांनी गडबड केलेली आहे. आणि ही माझी आणि माझ्या फॅमिलीची बदनामी. आमच्या फॅमिलीला 1816 मध्ये रघोजी आंग्रे म्हणजे कान्होजी आंग्रेंचे वंशज आणि त्यावेळेचा कुलाबा संस्थानचे राजे यांच्याकडून ब्रिटिश सरकार बरोबर काही जरूर त्यांना ज्या गोष्टी होत्या त्या करून घेण्यासाठी माझे ग्रेट ग्रँडफादर यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून त्यांचं संस्थान वाचवलं. याच्यासाठी त्यांनी इनाम दिलं. त्यांचे वडील म्हणजे ग्रेट ग्रँडफादर तेही त्या संस्थांचे दिवाण होते. माझे ग्रेट ग्रँडफादर तेही दिवाण होते. आणि आम्ही अव्याहत आंग्रेयांची म्हणजे हे तर 2 मोठ्या पोस्टवर होते. त्याच्या आधीपासूनही आमची कान्होजी आंग्रेंच्या पासून आमची फॅमिली ही आंग्रे सरकारांच्याकडे काम करते. आम्हाला त्यांच्याबद्दल अत्यंत नितांत आदर आहे. की आम्हाला म्हणतात ब्रिटिश सरकारची लाचारी केली नाही कधीच नाही. उलट पुढे माझे आजोबा हे माझी पणजी वारल्यानंतर
त्यांचं इनाम त्यांनी रद्द केलं ब्रिटिश सरकारने. कारण का आम्ही इंग्रजांच्या बरोबर काम करत होतो. इनाम रद्द केलं. मग माझ्या आजोबाने त्यावेळेच्या ठाणे कोर्टामध्ये, कारण त्यावेळेला अलिबागला कोर्ट नव्हतं, ठाणे कोर्टामध्ये एक केस दाखल केली. कुठली केस दाखल केली तर डिक्लरेशनची केस. डिक्लरेशनची केस म्हणजे काय की हे जे काही इनाम आम्हाला दिलेलं आहे ते वंश परंपरेने, आपण जसं काय जे काष्ट पाषाण वगैरे वगैरे असं एक मराठीत स्पेसिफिक त्याचा उल्लेख आहे. म्हणजे थोडक्यात राईट ऑफ सॉइल आम्हाला दिलेले. अशा तऱ्हेची आम्ही केस दाखल केली. ती केस पुढे 1935 मध्ये केस नंबर 56 ऑफ 35 त्यावेळेचं सुप्रीम कोर्ट म्हणजे प्रिव्ही काउन्सिल मध्ये गेली आणि त्या ठिकाणी आम्ही 1936 साली ती जिंकली. लंडनला तो बघा किती वर्ष झाली. ही जमीन आमची आहे. त्याच्यानंतर पुढे इनाम अबॉलिशन ऍक्ट आला. त्या इनाम अबॉलिशन ऍक्टच्या प्रोव्हिजन प्रमाणे आम्हाला तो लावण्यात आला. कारण का आमच्या जमिनी या आमच्या मालकीच्या आहेत, वंश परंपरेत आहेत, जमिनीची मालकी आमच्याकडे दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला इनाम सरंजामचा ऍक्ट लागत नाही. हे त्याच वेळेला ठरलेलं आहे. त्याचे रेझोल्युशन झालेले आहे. हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे. आणि आम्हाला हे इनाम होतं ते 52 सालच्या इनाम अबॉलिशन ऍक्ट प्रमाणे सरकारकडे गेलं. पण सरकार जमा झालं नाही. काय झालं तर इनाम अबॉलिशन ऍक्टच्या सेक्शन 4 प्रमाणे आमचे इनामी राईट म्हणजे जनतेकडनं टॅक्स वसूल करणे, तो आम्ही घेणे किंवा आमच्या जमिनीला टॅक्स नसणे, ह्या ज्या काही आमच्याकडे अधिकार होते, काइंड ऑफ सॉवरीन राईट्स ऑफ द लँड, ते कमी झाले. कारण भारत सरकारचं धोरण होतं की सगळ्यांना एकत्र आणायचं. पण आमच्या जमिनी सेक्शन 5 प्रमाणे होल्डर म्हणून आम्हाला ते परत दिल्या गेला. होल्डर म्हणजे कुठला तर BLR कोड, त्याला बॉम्बे लँड रेव्हेन्यू कोड होता त्या काळामध्ये. आणि त्यांना जी काही डिग्री दिली जाते तर त्याच्यासाठी यांच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही वगैरे वगैरे अशा रीती मी तिथे केलेल्या आहेत. त्यांना व्हिजिट केलेल्या आहेत, त्यांच्या रेकमेंडेशन केलेल्या आहेत. मी एक व्यवस्थित रिड्रेसल कमिशनचं जे काही कमिशनर असतात, म्हणजे कमिशनर म्हणजे काय असं मोठं हे नसतं, पण रिड्रेसल कमिशनचा कमिशनर म्हणजे टेक्निकल जी मदत लागते हायकोर्टाच्या लेवलच्या मुंबई मध्ये असलेल्या ह्याला, ती माझ्याकडे काही कामाला येत असत, ती मी करत असे. म्हणजे मला कायद्याची माहिती आहे. मी कायदा शिकलेलो आहे. मास्टर्स ऑफ टाउन प्लॅनिंग करताना लँड रिलेटेड लॉ सगळे मी शिकलेलो आहे आणि ते मी खाली माझ्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना शिकवलेले. त्यामुळे लँडचे रिलेटेड ऍक्ट मला फक्त आमचे वकील साहेब घालतात तसा काळा कोट घालायची परवानगी नाहीये. आणि मी उगीच खोटा घालूनही फिरत नाही. नाही तर मी फिरू शकलो असं, यांच्यावर काळा कोट घालून बसू शकलो असं. पण आय नो दिस हॅज गॉट स्पेशल सिग्निफिकन्स. आय एम नॉट सपोज टू यूज दिस, सो आय एम नॉट युझिंग इट. माझ्या सूट मध्ये एकही काळा सूट नाहीये, तर मी वकील नाहीये असं आहे. तर अशी ही परिस्थिती आहे. आणि असं असताना हे अतिशय क्लेशकारक आहे. काय कारण आहे? मला तरी काय कारण आहे सगळे उद्योग करायचे? पण आज मी मुद्दाम ही जे ट्विट पाहिली तर मी माझं तिकीट कालच कॅन्सल करून घेतलं. मी पुण्याला आलो, येताना सकाळी जाऊन त्यांना सांगितलं की माझं तिकीट कॅन्सल करा. कालच्या सकाळी माझं ऑस्ट्रेलियाचं तिकीट माझ्या बायको सकट होतं. आम्ही दोघंही जाणार होतो, पळून जाणार नव्हतो. आम्ही काय असे रणछोडदास नाहीये. तर आम्ही फौजेत असायचो, सिलेक्ट झालेला माणूस आहे 66. तर त्याच्यातलं जे डेफिनेशन आहे होल्डर मालक, ते आम्ही तसे मालक झालेलो. आम्ही काही चोऱ्या करून जमीन घेतलेली नाही. आमच्या हक्काची जमीन आहे. आणि हे कोणी उठावं आणि काही बोलावं हे गैर आहे. आणि एखादा ज्या वेळेला खासदार आमदार जेव्हा बोलतो
तो जनतेचा प्रतिनिधी आहे, लर्नेड माणूस आहे, त्याला लॉची माहिती असते, अगदी जरी शिकला नसला तरी त्याला माहिती असते काय केलं जातं, जग कसं चालतं, सरकार कसं चालतं याची माहिती झालेली असते. आणि अशा माणसांनी असे आरोप करावेत हे खरोखर दुर्दैवी आहे. रोहित पवारांना मी ओळखत नाही, शरद पवारांची माझी ओळख आहे. शरद पवारांच्या बरोबर मी बसलेलो पण आहे, कारण जयंतराव टिळक जे होते ते आमचे फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्या बरोबर मी केव्हा केव्हा त्यांच्याकडे जातही असे. परंतु त्यांनी कधी असं केलं नाही. रोहित पवार का बोलतोय मला हे समजत नाही. त्यांनी आजोबांना तरी विचारायला पाहिजे होतं की हे बिवलकर कोण आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? आमची फॅमिली काही अशी लुंगी चुंगी नाहीये. पूर्वीच्या काळी कलेक्टर रायगडचा, ब्रिटिश कलेक्टर त्याला कुलाबा होता, त्याला जर अपॉइंटमेंट द्यावी असेल तर आमची अपॉइंटमेंट घेऊन माझ्या पणजीला भेटायला यायला लागायचं. अशी ती प्रोटोकॉल होती त्यावेळेची. गव्हर्नरची पार्टी व्हायची त्याला आम्हाला बोलवलं जायचं, कारण त्यावेळेचा ब्रिटिशांनी प्रोटोकॉल ठेवलेला होता. आज सुद्धा माझी आई जेव्हा कलेक्टर ऑफिस मध्ये जायची तर आधाराने सगळे उभे राहायचे. ते कोणीतरी चिल्लर सारखं बोला. सहन होत नाही मला. आता कालच त्यांनी ट्विट केलं की मी पळून जाईल. कशाला पळून जाईल? कोणाची चोरलेली जमीन नाहीये. गेल्या 7 पिढ्या माझ्याकडे जमीन नाही. कशाला बोलतात? आणि अटक करावी. आता बसलोय ते याबरोबर अटक करायला. आणि कुठल्या ग्राउंडवर तुम्ही मला अटक करणार? हे काय मोगलाई लागले? अटक करा. अरे काहीतरी बोलताना तारतम्य बाळगा. हे कोणी ते पत्रकार आहे लुंगा सुंगा, सॉरी टू से असं, कारण त्यांनी कुठलं तरी तो न्यूज युट्यूबवर काहीतरी चालवतो, त्याने एक माझा फोटो छापलाय, कुठून मिळवला माहित नाही, आणि त्याच्यावर फ्रॉडचा शिक्का मारलाय. इट इज व्हेरी क्रिमिनल. डिसऑनेस्ट लोक आहेत ती. तुम्ही जर हा उदानी आणि हे सगळी जी मंडळी आहेत हे असं, त्यांनी नोटीस दिलेली आहे ती तुम्ही आता दाखवली गेली तुम्हाला 20 मे वगैरे या तारखेला काहीतरी. त्याच्यात काय लिहिलंय त्यांनी? या जमिनी कोणीतरी पवार म्हणून बाई आहेत त्यांच्या नातेवाईक. आता त्या पवारांच्या नातेवाईक आहेत का मला माहित नाही, रोहित पवारांचे, आय डोंट नो. परंतु त्या पवारांची कुठेतरी आंग्र्यांची आहे. एकदा आंग्रे सरकारांनी दिल्यानंतर त्याला सगळे फुल राईट होते. त्यांनी एकदा मला इनाम दिल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा तर जमिनीशी संबंध राहते हे त्या फॅमिलीचा आणि इव्हन त्यांच्या डिसेंडंटचा आदर ठेवून मी सांगतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आंग्र्यांचे जे खरे वारस आहेत, जे अलिबाग मध्ये बसलेले आहेत, ज्यांच्याकडे आम्ही जाऊन येतो, आम्ही त्यांना नमस्कार करतो, ते काही बोलत नाही. ते का नाही बोलत? कारण त्याला माहिती आहे किंवा हे जे कोण आले पवार कोण जे आहेत ते, आणखी कोणी ते कुसुम जाधव पण त्यांच्या जोडीला होत्या, मला माहित नाही, त्या वारल्या असं कळतं मला. तर ही जी लोक आहेत यांचे जे पूर्वीचे हे होते हे आत्ताच्या वयात आहेत, आत्ताच्या दिवसात आहेत. याच्या आधी गेली 200 वर्षात कोण नव्हते हे लोक. त्यांच्या ह्यांनी केले असते ना केसेस वगैरे पाहिजे. कोणी केसेस केला नाही, कारण त्याला माहिती आहे की आमची जमीन नाहीये, ही बिवलकरांची जमीन आहे, त्यांना इनाम दिलेली जमीन आहे, आणि त्या इनाम काढून घेण्याचा कुठलाही हक्क या त्यांच्या पुढच्या वंशजांना राहिलेला नाहीये, नसतो. लैंड है सोनखार, उल्वे, तारघर, दापोली और कोपल. और अभी मैं आपको बताना चाहता हूं कि ये लैंड क्या है. बहुत से लोगों को लगता है कि ये पूरा लैंड इधर है उधर है. मैं आपको बताता हूं. सबसे पहले 3 पार्सल है लैंड के. 52,000 एकड़
8,000 एकड़ और साथ में एक है उल्वी के अंदर सर्वे मीटर 52,000 मीटर 8,000 मीटर एंड फाइनली सर्वे नंबर 51। सबसे पहले मैं सर्वे नंबर 51 का खुला सेटल कर देता हूं। सर्वे नंबर 51 में ध्यान से समझिए, बॉम्बे हाईकोर्ट ने बोला है कि फैमिली बराबर है, इनको ये मुआवजा या कॉम्पेंसेशन देना चाहिए, बराबर। कॉम्पेंसेशन इज ड्यू टू द फैमिली, इट अक्रूज टू द फैमिली, दे आर द राइटफुल ओनर्स। और इसके पहले तो बोला ही था प्रीवी काउंसिल ने 1937 में थाने कोर्ट से 36 में थाने कोर्ट ने भी बोला था, फिर प्रीवी काउंसिल ने भी बोला, वो भी अपने पास रिकॉर्ड्स है। बॉम्बे हाईकोर्ट ने 2014 में बोला क्या इनका है, इनको देना चाहिए। स्टेट गया अपील में सुप्रीम कोर्ट, बराबर है। इनका बोलना है कि वो लैंड फॉरेस्ट है, बराबर है। अगर वो लैंड फॉरेस्ट है तो वहां पर एयरपोर्ट क्यों आ रहा है, कैसा आ रहा है? और जब याचिका चल रही थी सुप्रीम कोर्ट के अंदर, जो भी चल रहा था SLP, तो उस टाइम पे जजेस का ऑब्जर्वेशन ये था कि देखिए वहां पर कंस्ट्रक्शन फॉर द एयरपोर्ट हैज स्टार्टेड, है ना, तो ये पब्लिक इंटरेस्ट आ गया है, तो इसको हम लोग डिस्टर्ब नहीं करेंगे। तो आपका कॉम्पेंसेशन, तो लैंड के ओनर हो, आपका कॉम्पेंसेशन आपको मिलना ही है, पर अभी हम एयरपोर्ट के लिए रोक नहीं सकते, इसीलिए स्टे मिला है। प्लीज अंडरस्टैंड, दिस वॉज द रीजन व्हाई स्टे वॉज ग्रांटेड। ये खत्म हो गया। इसके अंदर कोई प्रश्न है? ये दैट्स इट। अभी आया 52,000 स्क्वायर मीटर का प्रश्न। इसके अंदर न्याय और विधि का ऑलरेडी Q&A है, क्वेश्चंस आंसर्स और ओपिनियन है, और 35 इयर्स से चला है ये मुद्दा, आज कल और परसों नहीं चला है। ये सब कॉन्फर्मेशन होने के बाद इस लैंड को कंसिडर किया गया। उसके 2 साल के बाद 8,000 मीटर को कंसिडर किया गया। अभी आप मेरे को बताओ, एक पूरा विधि में चला है 35 इयर्स, तो उसको फिर से 35 इयर्स चलाना है क्या वो डॉक्यूमेंट्स पे रिलाई करना है कि नहीं करना है? आप सोचिए। वो ही प्रशासन ने किया है। और फिर से मैं आपको एक चीज बताता हूं, हम जो SIT मांग रहे हैं, हमारे ऊपर मांग रहे हैं, हमारी लैंड्स पे मांग रहे हैं। अगर हम कुछ गलती करते तो साहब तो यहां पर बैठते नहीं ना मीटिंग में, आज प्रेस कॉन्फ्रेंस करते क्या इधर छाती खोल के? हमारे तरफ से एक भी इलीगल काम नहीं हुआ। अभी मैं आपको एक क्लैरिफिकेशन देना चाहता हूं। प्रॉम्प्ट एंड इमीडिएट अप्रूवल बाय संजय सिरसाट, ऐसा वो भी चल रहा है। वो 25 दिन के लिए संजय सिरसाट साहब आए थे सिडको में, और वो उन्होंने खाली 1 मिनट्स में साइन किया है, मिनट्स ऑफ द मीटिंग में। तो हम ना उनको जानते हैं, आपका मोबाइल फोन इधर है, नंबर आप लीजिए, पुलिस इन्वेस्टिगेशन करे, एक कॉल डेटा रिकॉर्ड निकाल के दो, एक टावर लोकेशन निकाल के दो, क्या हम उनको कभी उनके पास मिले हैं या उनके पास कभी गए हैं। कभी CCTV फुटेज निकाल के देखो, जहां पर वो रहते हैं, जहां पर हम रहते हैं। हमारा मिस्टर संजय सिरसाट से कोई लेना देना नहीं। हमको हेल्प किया है एक आदमी ने, उसका नाम मैं आपको बताता हूं, और हम उनके आभारी है। मिस्टर मदन वारेवार जब मिनिस्टर थे, उनके पास हम अपना याचिका लेकर गए थे, बताया कितने साल से हम सफर कर रहे हैं। उन्होंने बोला ठीक है, आपके पेपर्स चेक करके हम उसको ड्यू प्रोसेस ऑफ लॉ में लगा के इसको आगे बढ़ा। इसको भी 3 साल लगे, और इसको भी 3 साल लगे। ये है एक्चुअल कहानी। इसके अलावा अगर आपके पास कोई प्रश्न है तो आप प्लीज पूछ सकते हैं, मगर एक चीज क्लियर है, रोहित पवार ने ऐसे बालिश तरीके, असलं बालिश रोहित पवारनी बोलायचं नाही। माझा क्लायंट वयस्कर आहे, फैमिली इज वेरी रिनाउंड, हैज सर्व्ड द नेशन। और अंग्रेज ने हमसे जगह क्यों लिया? क्यों लिया हमसे अंग्रेज ने जमीन? क्योंकि हम लड़ रहे थे ना उसके खिलाफ। कान्होजी आंग्रे की नेवी थी ना, पूरा यहां से लेकर वसई से लेके
कारवार, हम कंट्रोल कर रहे थे ना ये पूरा एरिया। छत्रपति शिवाजी महाराज तो विजनरी, उन्होंने हमको बोला काम करने के लिए, हमारे पूर्वज ने काम किया ना। तो आप मेरे को बताओ उर्मेश उडानी कैसे आया इसके अंदर? उर्मेश उडानी का क्या संबंध? मैं एक और सोसाइटी यहां पर आई है, 2 सज्जन यहां पर आए हैं, पूरे वो भी वयस्कर है, वहां पर भी ये चल रहा है। रोज सिडको में मीटिंग हो रही है, जा रहे हैं, निकाल रहे पेपर। अभी इनकी सोसाइटी जो लेजिटिमेट है, इनको मिल रहा है कॉम्पेंसेशन। नहीं, इनको नहीं देना है, हमसे हमारे थ्रू काम करो। इनको भी ऑफर आएगा, थोड़ी देर में वो भी आपको बताएंगे। तो ये गैंग यहाँ पर ऑपरेट करती है कैसे? पहले नाम चढ़ाओ, फिर बाद में देखेंगे अपने को क्या करना है। अभी आप तो जानते हो ना, प्रॉपर्टी के पेपर पे से नाम उतारना कितना बड़ा प्रॉब्लम है, आप तो जानते हो ये बात। और फिर कोई बायर भी सामने नहीं आता, उसको डिस्काउंट पे देना पड़ता है। और मैं आपके माध्यम से सभी को जो इसके अंदर सहभाग है, सबसे पहले है मनोज जालना वाला, ये जाके इंफॉर्मेशन लेके आता है। मनोज जालना वाला जो है महाराष्ट्र टाइम्स में जर्नलिस्ट है। इट इज वेरी सैड टू हियर दिस। फिर वो जाता है के कुमार, उसके ऊपर आरटीआई मारता है। आरटीआई मारने के बाद उर्मेश अडानी डॉक्यूमेंट बनाता है। फिर भावना इनके साथ काम करती है। फिर अभी ये लोग आप तो देख चुके हैं फोटोग्राफ किसके साथ घूम रहे हैं। कांद्याला भाववाढ मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी येता 12 सप्टेंबरपासून 7 दिवस राज्यव्यापी फोन करो आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिधोळे यांनी घेतला आहे। या आंदोलनाअंतर्गत शेतकरी दररोज आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना फोन करून कांद्याच्या भाववाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समित्यांमध्ये कवडीमोल दर मिळत आहे। या सततच्या दर घसरणीमुळे शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून कोट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे। एकीकडे कांद्याला उत्पादन खर्च 2000-2500 इतका येत असताना कांदा मात्र शेतकऱ्यांचा 1800-1200 रुपये प्रति क्विंटल या दराने विकला जात आहे। केंद्रातील सरकार असेल, राज्यातील सरकार असेल, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दराच्या या प्रश्नावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून येत्या शुक्रवारपासून 12 सप्टेंबर रोजी कांद्याच्या उत्पादकांनी राज्यातील आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री यांना फोन करो आंदोलन या माध्यमातून फोन करायचे आहे आणि जाब विचारायचा आहे की आमच्या कांद्याचे दर केव्हा वाढणार आणि कांद्याचे दर वाढण्यासाठी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नेमका काय प्रयत्न करत आहे आणि काय प्रयत्न करणार आहे। या माध्यमातून या फोन आंदोलनाच्या माध्यमातून या संबंधित लोकप्रतिनिधींना जाब विचारला जाणार आहे। हे आंदोलन शुक्रवार 12 सप्टेंबर पासून पुढील 7 दिवस केले जाणार आहे। राज्यातील हजारो शेतकरी या माध्यमातून या संबंधित लोकप्रतिनिधींना फोन करून जाब विचारतील। हे सलग 7 दिवस चालणार ऐतिहासिक आंदोलन, याच्यामध्ये महाराष्ट्रातील कांदा उत्पादक मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहे। कांद्याच्या उत्पादक संघटनेकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचे फोन नंबर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि हे भव्य असं ऐतिहासिक आंदोलन, फोन कर आंदोलन यशस्वी केलं जाणार आहे। याच्या उपरही तत्काळ कांद्याचे दर वाढले नाही तर याच्यापेक्षा तीव्र मोठे आंदोलन पुढील काळात केले जातील। याची दखल, याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत। परळीजवळ एका 5 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय। तर या मोर्चामध्ये सकल अंबाजोगाईकरांनी सहभाग घेतला होता, ज्यात राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी असे सर्व स्तरातील लोक सहभागी होते। दरम्यान यावेळी आरोपीवर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या मोर्चा दरम्यान आरोपीला फाशी झालीच पाहिजे तसे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होश में आओ असे घोषणा देण्यात आल्या। तर हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने उपविभागीय कार्यालयावर धडकलाय।
पुण्यातील आयुष कुंकर हत्या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील तपासाविषयी सविस्तर माहिती दिली.
काय रोल आहे, उघड झालाय का? हे तपासांतीच निष्पन्न होईल. होळीचा मोठ्या बंडू आंबेकरने जाहीर गेल्या वर्षी सांगितलं होतं की मी शपथच घेतली असं जाहीरपणे म्हणतात. मग त्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी आता मोटिव्ह काय त्याचं सगळं नेमकं कट कशासाठी रचला हे सगळं काय, हे सगळं त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्पशन मिळालं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैरलागू आहे. तो प्रश्न उद्भवतच नाही. मला आता तेव्हा काय बोललो ते ह्याच्याबद्दल कल्पना नाही, परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेलं आहे. मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. मंत्र्यांना पाडणं सोपं असतं, त्यांनी काय काम केलं नाही ते सांगा, असं वक्तव्य शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी केले. येवला लासलगाव विधानसभा दौऱ्याचा आढावा तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवल्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत माजी आमदार सुनील भुसारा बोलत होते. सर्व अधिकाऱ्यांना हजर राहणं क्रमप्राप्त असतं. त्यामुळे मागील काळात ज्या काही गोष्टी झाल्या, आपण विधानसभेची निवडणूक आपण पराभूत झालो, आपली सत्ता गेली, त्यानंतर एक मरगळ पूर्ण राज्यामधल्या आपल्या संघटनेमधल्या किंवा महाविकास आघाडीचे पक्ष आहेत, उद्धव बाळासाहेबांचा ठाकरेंचा पक्ष आहे किंवा काँग्रेस आहे, या सगळ्यामध्ये येणं स्वाभाविक आहे. आणि मी मला सांगू इच्छितो, मागच्या वेळेला जसे हे तुमच्याकडे मंत्री आहेत तसे माझ्या पण इथे 5 वर्ष मंत्री होता, 14 ते 19. तर मंत्र्याला पाडणं फार सोपं असतं, कारण मी पाडले मंत्र्याला. मी 1700ने 2600ने हरलो होतो 14ला मोदीच्या लाटेमध्ये, पण 19ला त्याच मंत्र्याला, पालकमंत्री होता माझा पण तो 5 वर्ष माझ्या जिल्ह्याचा, विष्णू सावरा आदिवासी विकास मंत्री होता, त्याला 22,000ने पाडलं होतं मी 19ला. त्यामुळे मंत्र्याला पाडणं सोपं असतं, कारण त्यांनी काय नाही काम केलं किंवा तो काय करत नाही हेच लोकांना सांगायचं. आपलं काही काम करायचं नाही. आपण सत्तेमध्ये आहोत ना, आता आपण आमदार नाही, आमदार तो आहे, तुम्ही आमदार नाही. त्यामुळे तो काय करत नाही हे सांगायचं आहे आपल्याला 5 वर्ष. आणि तो जिथं जात नाही अडीअडचणी सुखादुखात लोकांच्या, तिथं आपण जाऊन उभं राहायचं आपल्याला. बघा अरे पाहिजे, तो निवडून दिलाय तो तिकडं आणि हा जो पडलाय तो इकडं, याची जाण पब्लिक ठेवत असते. परंतु या निवडणुकीला राहुल गांधी जे सांगतायत वोट चोरी, ते राहुल गांधी माझ्या घरी येऊन गेले मागच्या वर्षी 24ला. तर त्याच राहुल गांधींनी जो काही मुद्दा मांडलाय पूर्ण देशामध्ये वोट चोरीचा, त्या वोट चोरीमुळं, मशीनच्या घोटाळ्यामुळे लोकांनी मतदान केलंय आपल्याला, पण मशीननी पाडलंय आपल्याला, माणसांनी नाही पाडलं.